महात्मांगेली कथाची माळा ऐकतु कोंकणीची बाळा. संत महंतांक ऐकत आम्ही जाव्या बळवंत, आम्ही जाव्या गुणवंत. महात्मांगेली कथाची माळा ऐकतु कोंकणीची बाळा. संत महंतांक ऐकत आम्ही जाव्या बळवंत, आम्ही जाव्या गुणवंत. नमस्कार. यूथ ऑफ GSB प्रस्तुत करचे महात्मांगेली कथामाळा काणये संकलेचे अनेक काणीक तुमकां सगळ्यांकय स्वागत. आयची काणी सुभद्राली. सुभद्रा तुमकां गोत आसा, श्रीकृष्ण आनी बलरामाली भयणी आनी अर्जुनाली बायल, अभिमन्युली आवसू. वसुदेवू ताका कंसान कारागृहांत दवरलेले तेन्ना कृष्णाले जनन जालेले तुमकां गोत आसा. कृष्णान जन्मा येतरी मुखार सोनो ताणें कंसाले वधनी केल्ले. ताजे फुडेची वसुदेवाक कारागृहासून बंध मुक्ती जावन आसता आनी तेदना ताका तागेले अनेक बायल आसता वसुदेवाली रोहिणी. ते रोहिणी पोट्टांतू वसुदेवा निमित्त जावची संतानाची सुभद्रा. म्हळ्यार सुभद्रा योगमाया म्हणून म्हणटाची. कृष्णाक कारागृहासून व्हरून नंदगोकुला सोडून थंयसून एक चलये चेडवाक घेवन येवन आसता कोण वसुदेव. तिची योगमाया आनी ती कंसाल हाता आसून चुकसावन घेवन वचून आसता आनी सांगता तुका मारतलो थंय गोकुलांत अन्य कडेन वाडतस म्हणून ती सांगून आसता. तीची योगमाया परत रोहिणील गर्भांतू उद्देवून सुभद्र जावन जनना येता. सुभद्रा म्हळ्यार भद्रा म्हळ्यार मंगळकरा म्हळेले एक अर्थ आसा. तांतूय मस्त मंगळकर जालेली म्हळेले एक अर्थ सुभद्रा म्हळेलें नांव आसा. ती बापसुली मोगाची धुव. तितले मात्र न्हय, दोन भावंडांक गेली भारी मोगाची भयणी. तसले सुभद्रा ती द्वारकेंतू ती वाडता. म्हळ्यार नंदगोकुल मागीर तांणी सोडताची. कृष्ण कंसाल वध येयलो मागीर तो मथुरांत उरपता. मथुरासून तांणी मुखारसून तांणी द्वारके वचून आसताची. तशीची द्वारकेंतू सुभद्राल चड तिगेले वास परत थंय आसता वास्तव्य. कडेरी आमगेले अर्जुनू एक तीर्थयात्रे बारसोन आसता. येता म्हळ्यार द्रौपदीक लग्न जाल्या वेळार द्रौपदीक तिका 5 जन बामणां ओटू तिणें वांटून घेवका जालेलो एक संदर्भ येता तिका. तेन्ना तिणें एक सांगिल्लें कशें म्हळ्यार मेगेल ओट्टू एक बामणां नासतना अन्यकल्यान शय्याग्रहाक प्रवेश करून केल्लें म्हूण जाल्यार ताणें प्रायश्चित रुपार तीर्थयात्रे वचूं काय म्हणून. तशी एक वेळा अनिवार्य जावन धर्मरायान आनी द्रौपदी नासतना ते शय्या कक्षेक अर्जुनाल प्रवेश जावन ताणें प्रायश्चित रुपारी तो तीर्थयात्रे वचूं का पडटा. तसल तीर्थयात्रे संदर्भारी तो द्वारकेकय वचून आसता. द्वारकेंतू तेन्ना ताणें सुभद्रा पळोवचें. ते दोलता ताणें सुभद्रे पळयलेलें ना. ती बद जावन तागेले अर्जुनाले मावळ्याली धुव. त्या म्हळ्यार कुंती वसुदेवाल भयणी. हे कुंतील काणी संदर्भार हांव तुमकां सांगलां. कुंती आनी वसुदेव भाव आनी भयणी. तसले कुंतील पूत अर्जुन. अर्जुन तागेले मामू वसुदेवाले धुव सुभद्रेक तो थंय पळोवन रैवता म्हळेले एक पर्वतांत एक उत्सव चलता. त्या उत्सवा संदर्भारी तो सुभद्रा पळोवन तिगेले लावण्य तिगे रूप पळोवन
ताका भारी मन आकूश न्हू तिगे वयर ताका मन जाता जाल्यार ही सुभद्रा मस्त काळ तुकुनूची मनान तुची ती अर्जुना प्रेम करता आशिल्ली म्हूण आमी आयकताचे इत्या म्हळ्यार तिका तिगेलो अण्णा कृष्णाल निमित्त अर्जुनाल प्रताप तागेल शौर्य तागेल बिल्लू विद्येचे तागेल परिणती पुरो ती गुत्त आसता ते तुकून तिका मनांत अर्जुना तसलो बामूण जावं का म्हूण मना आसता जाल्यार बलराम जाल्यार तिगेलो बद भाव तो रोहिणील पोट्टान जाल्लो ते बलरामू तागेले एक परम शिष्यू दुर्योधन ताका गदा विद्ये शिकयलेलो गुरू बलरामू कोणाक दुर्योधनाक तशी दुर्योधनाक दिवका आपणाल भयणीक म्हूण सांगून बलरामाल मना आसता आनी तो वारडिके तयारी पुरो करता आसता दुर्योधनाकय सांगून आसता अमकी दिसू तूं व्हरण घेवन येवं का मिगेल धुवेक भयणी तुका दिवन वारडीक करता म्हूण सांगून जाल्यार हांगा कसो जाला म्हळ्यार इक्का सुभद्रेक मनान तूं अर्जुना वयरी मोग येस अशें अर्जुनान सुभद्रा पळोवन ताकाय तिगे वयर मन जाला जाल्यार कृष्णाक हे अर्जुना आनी सुभद्रेक परस्पर विवाहांतू मेळोव का म्हणलेली एक परम उद्देश आसा इत्या म्हळ्यार तागेले एक दूरदृश्टित्वय आसा इत्या म्हळ्यार अर्जुना आनी सुभद्रेक जावचे संतान अभिमन्यू मुखार सुनू महाभारत युद्ध निर्णय करच्यांतू तांतू भाग घेवच्यांतू भारी व्हड एक पात्र घेता म्हणलेले कृष्णाक गोत्त आशिल्ले निमित्त तो दुर्योधनाक दिवन देवकीक लग्न करचे बदलाक अर्जुनाक दिवन तांगेले निमित्त मुखार सुनू अभिमन्यू तसले एक संतान जावचे विशयांतू ताका मस्त मन आसता तशी तो हे परस्पर ताका कळटा हांकां दोगां मोग आसा म्हणून तो अर्जुनाल्या सांगता कसा म्हळ्यार तूं मिगेल भयणी घेवन तूं हांगसून अपहरण करून व्हर म्हूण सांगता तेन्ना अर्जुन सांगता हे चूक जाता न्हय तशें हांव अपहरण करून व्हरचें ताका तो सांगता कसा म्हळ्यार रथ चलायसूक सुभद्रेक सांगुया सुभद्रेन रथ चलायशील म्हळ्यार तूं तिका अपहरण करून व्हेल्लें म्हणल्यार अर्थ जायना न्हय ते तुकून ती रथ चलायसुवो आनी तूं मागशी बैस तेन्ना पळयतलाल मनान तूं सुभद्राचे रथ चलायसून अर्जुनाक तिणें अपहरण करून व्हेल्लें म्हणलो मनान तूं सकडा येवू तो विचारू म्हणून ते सांगता कृष्ण तशी सुभद्र रथार बैसून मागशी अर्जुन बैसून तशी तांणी थंयसून द्वारकेसून वताचें वचून जेतना ताजे फुडेची अर्जुन युधिष्ठिरा एक कागद पेटोवन आपण अशी द्रौपदी घेवन येतस लग्न जावं का म्हणून मन आस जावे तुवें म्हणून तो एक अनुमती तागेले मालगड भावाले निमगेलेलो आसता तो वयताक कबूल करूनासता तशी तांगेले दोगाले लग्न भारी चंदायर जाता जाल्यार बलरामा मात्र मस्त कोप येवन आसता तो अर्जुना वयर युद्धा म्हणून भार सरता जाल्यार कृष्ण ताका समाधान करून तागेले कोप उपरा शमन करता आनी तूं कथानक चंद्री तिरी हांगेले विवाहांतू अंती जाता आतां कशें म्हळ्यार अर्जुनाक तागेली बायल सुभद्रे व्हरून द्रौपदीक कशें दाखोवचें द्रौपदीन सुरवेका सांगिल्लें तुमी म्हाका शिवाय आनी कोणाकय दुसऱ्यांक लग्न जावच्या नज म्हूण जाल्यार वो आतां लग्न जाल्ला त्या तुकून आतां कशें करचें म्हूण सांगून तो बायले सांगता तूं वचून कशी द्रौपदीक निभायसिता पळय म्हूण सांगून बायले पेटयता ती नवे व्हंकलेले पुरा तिगेले वस्त्राभरण प्रकाणू एक सामान्य स्त्रीशी वेशभूषण करून द्रौपदील कक्षे वता वचून द्रौपदीक पांय पडता तेन्ना द्रौपदी निमगिता कोण तूं इती खातीर आयल्या म्हूण निमगिता तेन्ना सुभद्र सांगता हांव एक गोरवांक चिरयसितली तशीच तुगेली एक सेव कोरया तुगेली एक दासी जावन आसुया म्हूण सांगून हांगा आयल्या म्हूण सांगून तिगेले पांय धरता तेन्ना द्रौपदीक भारी संतोश जावन तिका पोटोवन धरता सुभद्र सांगता आका हांव केन्नाय तुगेलें स्थान आक्रमण करूंक येयली न्हय
तुगेलं स्थान तुका आसता हांव केन्नाय तुगेली एक अनुयायी जावन तुगेल म्हागशीच हांव आसता भयणी जावन म्हूण सुभद्र तिका उत्तर दिता. तशी द्रौपदी कितली कोपतली गी, द्रौपदील कोप कशें सहन करचे म्हूण आनी पंचपांडव भिवन घेवन आसतना भारी चंदायेरी सुभद्रान त्या एक प्रसंग तिणें निर्वहण केल्लेले सगळ्यांक खूश जाता. हांगा आमी जावन बदल जावन एक पळोवंक गेलेलो विचार कसो म्हळ्यार सुभद्राले ते एक विनयवंतिका आनी ती बदल जावन एक व्हड वंशाची ती यदुवंशाची मागीर इतलें जावन ती योगमाया कृष्णाल भयणी बलरामाल भयणी जाल्यार ते खंयचेय ती हम्मू बिम्मू ती दाखयना, घमंड दाखयना. ती चंद कोनू द्रौपदीक एक दुसरी बायल बामणाक आयली म्हणटनी एक बायल मनशे कितलें दुख्ख म्हळेलें ती द्रौपदील मन आमी भितर बसून ती पळयता. म्हळ्यार आमी केन्नाय दुसऱ्या दुखयतना आमी तांगेल जाग्यार बसून पळोवका जाता. तांकां कितली दूख जातली एक घटने निमित्त म्हणून आमी तांगेल मन आमी बसून पळयल्यार तेन्ना आमकां दुसऱ्याल दूख आमकां कळटा. तसली एक दुसऱ्याल मना रिगून तांगेले मना दूख समजूची एक शक्ती सुभद्रे आशिल्ली. तसल सुभद्राक मुखार सून अभिमन्यू जाता. ते अभिमन्यान काही पोट्टा आसतनाची अर्जून चक्रव्यूह म्हळेलें एक युद्ध ते कशी चक्रव्यूह ताजे भितर कशी प्रवेश करका म्हळेल पुराय तो सुभद्रे सांगून आसता. तेन्ना पोट्टांत आशिल्लें चेडूं हूं 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 म्हूण आयकता. सुभद्रे थंय न्हीद पडलेलो आसता. तेन्ना अर्जुना हें कळटा सुभद्रे न्हीद पडल्या म्हणून तो थंय तें कथानक अंत्य करता. ते तुकून ते पोट्टा आशिल्ल्या चेडूक अभिमन्यूक चक्रव्यूह भितर कशी वचूका म्हळेल कळता शिवाय भायर कशी येवका म्हळेलें अर्जून सांगून आसना. ते चक्रव्यूहान तूं बदच युद्ध करचें विद्य गोत्त आशिल्लें द्रोणाक. त्या म्हळ्यार द्रोणान करची ते चक्रव्यूह आनी अर्जुनाक म्हळ्यार कृष्णाल पूत प्रद्युम्नाक इतले जाणां मात्र ते गोत्त आशिल्ली ती विद्या. आतां अभिमन्यूक पोट्टा आसतनाची अर्धविद्या कळटा म्हळ्यार भितर वच्ची कळटा भायर येवची कळना. तसलें एक भारी एक पराक्रमी पुताक पोट्टा आसतनाची ग्रहण करची शक्ती तसलें एक पूत हे सुभद्रेल पोट्टांत जाता. जाल्यार कसं करचें चरड जावचे भितरी तिगेले बामूण पुराय वनवास आनी अज्ञातवास म्हणून 13 वर्स तांणी रानांतनी आनी अज्ञात रितीरी विराटाले गांवांत मत्स्य देशांत तांणी आसोका पडटा. तेन्ना ही सुभद्रा तिगे चेरडा घेवन ती द्वारकेंत कुळार वचून राबता आनी तीची स्वता गुरू जावन तिगेल पुताक बिल्ल विद्ये असल पुरा शिकयता. कृष्णूय शिकयता, बलरामूय शिकयता. तशी मावळे आनी आवसू हांणी पुरा भारी पराक्रमी हांगेले निमित्त ते अभिमन्यूक लायक शस्त्रविद्याचे एक परिणती थंय तागेल सान प्रायेरीची ताका प्राप्त जाता. असले सुभद्रेल पूत अभिमन्यू मुखारसून ताका वारडीक जाता. उत्तरा ते विराटाली धुव कडेरी महाभारत युद्धा वेळारी सानूची चल्लो तो ताका चड प्राय जायनी जाल्यार तो चक्रव्यूह युद्ध करूं तो भायर सरतना ताका जो आवसू तिका म्हाका खूब पूत तूं वच्चू नका म्हूण जो तडसिना ती भारी ताका एक प्रोत्साह दिवन ताका पेटयलेलो आसता. जाल्यार दुर्विधिरी तो ते चक्रव्यूहा हांतू भारी पराक्रम दाखोवन मस्त जनांक तो जीवशी मारून अखेरी तोची जीव सोडचे प्रसंग येता. तेन्ना हे अभिमन्यून मेल्लेले संदर्भारी अर्जून जाल्यार भारी एक नमने बायल मनशां म्हणके कोळशी काण रोवन तागेल दुख्ख व्यक्त करता. जाल्यार सुभद्रा तिका मस्त दुख्ख जाल्ल्यार त्या नमने रोवन आकाश पाताळी एक करना ती. तसल एक संयमाची एक बायल मनीशी सुभद्रा. गांधारी आमी पळयताची तिगेले 100 चेडूं नाश जाल्ल्या वेळारी ती कितले दैव भक्ती ती कितले चांग मनीस जाल्यार
ती कोप्पानं तिण कृष्णा एक शाप दिलेलो असता तुगेल वंशय अशीच निर्वंश जावन वच्चो म्हणून. जाल्यार पुत्र शोका वेळार सुभद्रा तसल कसले गलाट जो कसले करना ती. जाल्यार तिगेल तसल संयमाक तिगेल तसल एक भक्तीक तिक मुखार सुनू तिगेले सुन्नेल पोट्टांतू तो जन्मा आयुल परीक्षितू मुखार सुनू कुरुवंशाचे एकैक उत्तराधिकारी जावन ताका पाट बांदू संदर्भ येता. द्रौपदी बामणांगेल वटू तीण 12 वर्स वनवास अज्ञातवास नाना नमने कश्ट ती पुरो भोगून आसता. जाल्यार तिगेले 5 चेडूं वय ह्या महाभारत युद्धाचे अखेरी दिसू अश्वत्थामाली एक तागेली एक अविवेका निमित्त ते चेडूं मरताची. त्यातून द्रौपदीक तिगेले सुन्नांक पळोवच जो नात्रां पळोवच जो कसलेय भाग्य मेळना. जाल्यार सुभद्रेक ते पुरा भाग्य मेळटा. तिगेल पूत सून ते सुन्ने एक चेडूं कडेरी आनी पुरो सशरीर जावन स्वर्गारोहण करता म्हणून 5 पांडव आनी द्रौपदीन वतना सुभद्रा तांची मागशी वचना ती. त्या म्हळ्यार नवीन जावन पाट बांदून घेतलो सानो प्रायाचो परीक्षीत आस तागेले पळवण कोरका ताका मार्गदर्शन दिवका सकडांनी गेले त्या चेडूल गती कसले सुरवेक ताका बापूस वयना. तशी परीक्षिता खातीर सुभद्रा ती गांवांतू राबता. मुखार सुनू परीक्षितू योग्य रितीरी तो राज्य भार सांबाळता म्हणून धैर्य जातरी सुभद्रा आनी तिगे सून उत्तरा तांणी वानप्रस्था वताची. सुभद्राक आजिकय देव म्हणून मस्त कडेन देवते म्हणून जन पूज करताची. तुमकां गोत आसा पुरीचे जगन्नाथ देवस्थानांतू वर्सा एक वेळा व्हड रथोत्सव जाता. तांतू थंय 3 रथ आसा. एक जगन्नाथ म्हळ्यार कृष्ण आनीक बलभद्रो म्हळ्यार बलरामू आनीक सुभद्रा. सुभद्राकय एक रथ थंय आसा. तशी देवी म्हूण सांगून तिका आराधन करताची. पश्चिम बंगाळांतू गुजरातांतू आनी मस्त कडेन सुभद्राक देवस्थान बांदून तिका देवी म्हणून जन आराधन करताची. तसल सुभद्रा आमकां तिगेलें जीवन पळयतना ती वय भारी पराक्रमी ती काय बिल्ल विद्या पुरो गोत्त आशिल्लें. जाल्यार तिणें एक द्रौपदील संदर्भारी तिका कशी मन आस करता ती. आनी 13 वर्सां बामणान आनी बाकीच्यान पुराय वनवास अज्ञातवास आसतना चेरडा घेवन ती कशी ताका विद्या शिकोवन ताका व्हड करता. तशी हाताक मेळतस मळल पूत ते मेळत म्हणटाना तो युद्धांतू हत जाता. जाल्यार ते दुख्ख ती सहन करून तिगेले नातवायक जिवंत करी म्हणून अश्वत्थामान अस्त्र महाब्रह्मास्त्र सोडल्या वेळार मेगेले सुन्नेल पोट्टा आशिल्ले चेरडा वांचय म्हूण सांगून ती कृष्णाल्याक मागून घेता. तस्सल एक सुभद्रा केन्नाय आमकां एक आदर्शप्राय जावन आसा. हांगाक आयची काणी समाप्त करताची. येवची शुक्रारा हेच वेळेरी अनेक काणी संगाता आमी हाजर जाताची. नमस्कार. महात्मांगेली कथाची माळा ऐकतु कोंकणीची बाळा. संत महंतांक ऐकत आम्ही जाव्या बळवंत आम्ही जाव्या गुणवंत. महात्मांगेली कथाची माळा ऐकतु कोंकणीची बाळा. संत महंतांक ऐकत आम्ही जाव्या बळवंत आम्ही जाव्या गुणवंत.